सुधीर सुधाकर काटकर, टेंभुर्णी. स्वामीजींच्या सहवासात मी 25 वर्ष आहे. प्रथम मला दाणी काकू म्हणून आयाचित, दाणी काकू आणि चांदेकर हे दोघंजण स्वामींच्या सांगण्यावरून इथं पदयात्रेत येत होते आयातीत. त्यावेळेला स्वामींचं मंदिर आहे आमच्या टेंभुर्णीमध्ये. तिथं पहिली भेट दाणी काकूनी सांगितलं मला वाडीबद्दल. मग त्या ठिकाणी गेल्यावर मला तर स्वामी सखा माहीत नव्हतं. ते उपासनेचं पुस्तक होतं. त्यांनी त्याच्यावर फोटो दाखवला मला. मग बदलापुरात माझा भाऊ राहतो. मी दाणी काकूंना म्हटलं चला आपण वाडीची एक प्रथा आहे, कोणी बरोबर घेऊन जायचं नाही. त्यांनी मला फक्त ॲड्रेस सांगितला, कासगाव बदलापूर. मी गेलो तिथं. सर नव्हते तेव्हा, सर इस्लामपूरमध्ये होते. तर मग तिथं यतीन महेश जुने स्वामी भक्त होते त्यावेळेला. हां. आणि देवकाका म्हणले तुम्ही कोणाच्या मार्फत आला काय, मला सगळं त्यांनी विचारलं. माझी हे नाही म्हणलं मला असे पदयात्री भेटलेले, त्यांनी मला हे सांगितलं सगळं. ठीक आहे म्हणले. मग फॉर्म भरून घेतला. त्यावेळेला वाडीमध्ये अक्षरशः 4 ते 5 जणच होते आणि अक्षरशः जंगल. मला तर काही माहीत नाही. आणि मी म्हटलं आलो, दर्शन घेतलं. मग सरांचा तिथं निरोप आला, वाडीत कोण आले त्याला सोडायचं नाही, त्यांना वाडीमध्ये थांबायला सांगायचं. मी म्हटलं मी कसं काय थांबणार, मला माहीतच नाही आणि इथं मी काय करू म्हणलं. मग मी काकूंना फोन करून सांगितलं असं असं आहे. काकू म्हणले असा योग येत नाही, सरांनी तुला थांबायला सांगितलं, म्हणजे ह्याच्या मागे काहीतरी त्यांचं कारण असेल. म्हटलं ठीक आहे. मग मी थांबतो, पण मी गुरुचरित्र वाचणार इथं. मग मी मला कुठं वाटेल तिथं मी वाचणार. मग तसं मी पादुका मंदिर आहे आपलं, तिथं जाऊन सांगितलं त्यांना. मग मला त्यांनी सगळी सोय केली, चरित्र दिलं. सकाळ संध्याकाळ तिथंच मी वाचायचो. तर झोपाला मारुती मंदिराची इथं स्टोर रूम होती पहिली, काहीच नव्हतं, कुत्रे बांधलेले असायचे 6-7 कुत्रे आणि मी. संध्याकाळ झाली की मला सगळं विश्वच आठवलं. कोणच नाही, किर आवाज आणि कोणच दिसेना मला वाडीमध्ये. मग तसे मी 7 दिवस पारायण केलं. मला 3ऱ्या का 4थ्या दिवशी संध्याकाळी दिवा लावायला जायचो मी गुरुचरित्राची. इथं वर बांधकाम केलेलं, तिथं एक खोली होती बारकी काढलेली पादुकाच्या वर, तिथं बसून मी वाचलेलं. मग संध्याकाळच्या वेळेला हे दिवा लावायला गेलो, त्यावेळेला मला नाग बसलेला दिसला. म्हटलं महाराज मला असं काय रूपात दर्शन नको आहे तुमचं, आणि मला वर जायचं आहे तिथं दर्शनाला. एवढं बोललं, थोड्या वेळाने तो निघून गेला. मी प्रदक्षिणा मारल्या, वर दिवा लावला, नाही आलो. त्याच्यानंतर पुन्हा लँडलाईन असायचा वाडीत. दाणी काकूंना फोन करून सांगितलं माझं 7 दिवसाचं पारायण संपलंय, तुम्ही येताना शिरा घेऊन या. काय माझ्याकडे काहीच नव्हतं, मी तसंच गेले. 7 दिवसाचं पारायण झालं, सगळं समाप्ती केली. त्यांनाच दोघांना बोलून घेतलं, मेहुण म्हणून त्यांनाच दोघांना म्हणून, वाडीतले काही होते तेवढं केलं. आता म्हणले काकू म्हणले गुरुदर्शनला जा. सर गुरुदर्शनला राहत होते. मग आलेत का नाही म्हणले तू जाऊन ये आणि प्रत्यक्ष बघ. तिथं गेले. सर खालीच उभे, दंड, लुंगी लावलेली, उपरण, राजदंड घेऊन, या झालं का स्वामी दर्शन. फोटो तर मला दाखवलेला आणि वाडीत तर होते त्यांचे फोटो. म्हणलं गेलो, वर जाऊन बसलो. माझी खरी मनातली इच्छा काय होती की स्वामी मंदिर आमच्या इथं बांधलेलं आहे, पण योग्य अधिकारी व्यक्तीने मला पादुका आमच्या इथल्या मंदिरात द्यावे. तर तिथं गेल्यावर सर आले, बसले. सर मी बसलो. सरांनी डायरेक्ट म्हणले कशाला उत्यापात्या करतो तू, बॉडी किती जणांची. म्हटलं 11 जणांची बॉडी. तू आहेस का त्याच्यात. नाही म्हणले मी सेवेकरी. मग तू टाळ वाजवायचे, कोणी हातात प्रसाद ठेवला उमऱ्याच्या बाहेर आणि तसंच माघारी निघून जायचं. तो कोणी दिला तर, बाकी काही करायचं नाही तिथं. आणि ज्यांच्या मानेवर जू दिलाय त्यांना ओढू दे, तू काय त्याच्यात लक्ष घालायचं. तशी माझी पहिली भेट. मग तेव्हापासून त्यांनी लँडलाईन मला दिला, म्हणजे माझा नंबर घेतला त्यांनी. आणि त्याच्यानंतर मग वाडीची परिचय सुरू झाला. मग पुन्हा आम्हाला हे पदयात्रेचं नियोजन मी स्वतः सरांबरोबर 2-3 वेळा चाललो पहिल्या पदयात्रेच्या ह्याच्यात. असाच स्वामींचा सहवास गेला. स्वामींचं मला जास्त आवडलेलं असेल तर मला किशोर कुमार भरपूर आवडतो, आणि त्यांच्या पदाच्या कॅसेट मला एवढ्या आवडतात.
मी बाकी कुठलंच ऐकत नाही. ते मागे मी पण तो अनुभव सांगितलाय. मला सरांना प्रेम माझं फक्त त्यांच्या आवाजावर आहे. आणि मग गुरुचरित्र आम्हाला मंडोरे म्हणून होते पहिल्या का दुसऱ्या पदयात्रेत. मग त्यांनी गुरुचरित्र दिलेले सरांच्या हातून मला प्रसाद म्हणून दिला. त्याच्यावर त्यांनी स्वतःची सही, स्वामी सेवा तुमची पुरी झाली आहे, स्वामी पदाच्या माझ्या कॅसेट ऐकणं हे पूर्वहित आयुष्य तुमचं, असं त्यांनी मला त्याच्यावरच रिमार्क मारून दिलं. म्हणजे आत्तापर्यंत ज्या ज्या कॅसेट आहेत त्या सगळ्या मी ऐकत असतो. अशीच सेवा स्वामींची घडावी, पदयात्री यावं आमच्याकडनं, मार्गदर्शन त्यांनी करावं, एवढीच इच्छा. श्री स्वामी समर्थ.